नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुण्यात वायू प्रदूषणात 11% वाढ, शहराचा श्वास चिंताजनक. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षण आयुक्तालयावर महामोर्चा. आळंदीत खोट्या मंदिर प्रवेश पत्रिका, भाविकांची फसवणूक. आणि एका नराधमानं केला 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ. आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या अगदी सविस्तर. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात राबवलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान काळेपडा पोलिसांनी 4 पिस्टल, 5 जिवंत काडतुसांसह 3 सराईतांना अटक केली आहे. सराईत गुन्हेगार आसिफ तेली आणि 2 साथीदारांना ताब्यात घेत पोलिसांनी 2,42,000 मुद्देमाल जप्त केला. माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज पुण्यातील शिक्षण आयुक्तालयावर मोठा मोर्चा काढलाय. अनेक वर्ष मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संघटनेनं संताप व्यक्त करत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या परीक्षांवर बहिष्कार टाकू असा इशारा दिलाय. शिक्षक आमदार निवडणुकीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क द्यावा, 24 वर्षांचा दुसरा वेतन लाभ राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जगदाळेंच्या माध्यमातून यंदा दौंडला तरुण नगराध्यक्ष मिळणार असून शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचा दावा माजी आमदार रमेश थोरात यांनी केलाय. पोलिसांची 51वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा आज बारामती पोलीस उपमुख्यालयाच्या मैदानावर उत्साहात सुरू झाली आहे. या स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर आणि पुणे ग्रामीण या 6 जिल्ह्यांतील पोलीस दलांचा सहभाग असून एकूण 19 क्रीडा प्रकार यात खेळवले जात आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी येथील श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिरात कोणताही कार्यक्रम नसताना काही भाविकांना बनावट प्रवेश पत्रिका देऊन फसवण्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीनं आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून माजी आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या वतीनं आज दुसरी पत्रकार परिषद घेत आनंदी जगतापांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जगताप यांनी यापूर्वी देखील सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांना आमदार विजय शिवतारे यांच्या पॅनलचे आव्हान असणार आहे. आज आनंदी काकी जगताप यांचा अर्ज आम्ही दाखल करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांनी या शहराला 10 वर्ष नगरसेविका म्हणून सांभाळलं, ज्यांनी नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहराची ओळख फक्त राज्यभर नव्हे
तर देशामध्ये निर्माण केली। या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न 10 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी केला आणि जगताप परिवाराचा जो समाजसेवेचा वारसा राजकीय वारसा तो आदरणीय आपल्या सर्वांचे नेते कैलासवासी चंद्रकांत जगताप यांचा वारसा त्यांनी अतिशय भक्कमपणे शहराच्या वायू प्रदूषणात मागील 5 वर्षांमध्ये 11% वाढ झाली आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा सूक्ष्म धूलिकणांची वार्षिक सरासरी पातळी ही सरासरी 88 तर अतिसूक्ष्म धूलिकणांची पातळी देखील वाढत असून ती 40 मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरकडे जातीये। 5 वर्षात PM10 PM2.5 धूलिकणांमध्ये मोठी वाढ झाली असून वातावरण फाउंडेशन आणि एन्व्हायरो कॅटलिस्टच्या धक्कादायक अहवालात समोर आलंय। पुणे विमानतळाच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात तब्बल 35,000हून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे कोणताही मोठा सण उत्सव किंवा सुट्ट्यांचा हंगाम नसतानाही पुणे विमानतळानं शुक्रवारी प्रवासी वाहतुकीचा एक नवा ऐतिहासिक विक्रम रचलाय। एका नराधमानं गेल्या 10 महिन्यांपासून एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खरं तर नराधम त्या मुलीच्या आईसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता। याबाबत त्या 17 वर्षाच्या मुलीनं येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी 41 वर्षाच्या या नराधमाविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला। ही घटना येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनीत घडली आहे। खानापूरमध्ये खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सरकारी मालकीच्या पडीक जमिनीवर ग्रीन थंब संस्थेच्या पुढाकारानं व लोकसहभागातून देशातील पहिले वटवृक्ष पार्क उभारलंय। अवघ्या 8-9 महिन्यांत पार्कमधील 60-70 वटवृक्ष बहरलेत। 20 ते 25 फूट उंचीपर्यंत वृक्षांची वाढ झाली असून या ठिकाणी चिमणी, कावळा, कोकीळ आदी पक्ष्यांचं वास्तव्य वाढलंय। या बातमीसह वेळ झाली आहे पुणे प्राईममध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।